आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. जिंतूर मराठा समाजाच्या वतीने येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व सरकारच्या वेळ काढून धोरणाचा मराठा समाजाकडून निषेध व्यक्त करून जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिलासह नागरिकांची मोठ्या संख्येने जलसमाधी आंदोलनात सहभाग घेतला. मागील 5 दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण व सगळे सोयरे अध्यादेश काढावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत असून अगोदरच मागील अनेक वर्षापासून उपोषणे आंदोलने करून त्यांच्या शरीराची झीज झाली. त्यांच्या कायदेशीर मागण्या सरकार मुद्दामहून काही एक विचार न करता दिसत आहे. शिवाय धाराशिव येथे धनंजय पाटील यांच्या उपोषणाकडे देखील दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजामध्ये सरकारविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालेला असून सरकार जोपर्यंत मराठा समाजाच्या व जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकारने लवकर सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी यासह इतर मागण्या करत जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या. यावेळी आंदोलनस्थळी तहसीलदार राजेश सर्वदे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाडे यांच्यासह घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाची होळी आज दिनांक 24 जुलै बुधवार रोजी करण्यात आली. भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशातील 70% लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. असे असतानाही महाराष्ट्रात सुमारे 4 लाख शेतकऱ्यांच्या आतापर्यंत आत्महत्या झाल्या आहेत आणि त्यात दिवसादिवस वाढ होत आहे. एकीकडे ह्याच मोदी सरकारचे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2013 मध्ये सोयाबीन व कापसाला भाव मिळण्यासाठी पायी दिंडी काढत सोयाबीनला 6,000 रुपये तर कापसाला 12,000 रुपये भाव मागत होते. 2014 पासून केंद्रामध्ये त्यांचे सरकार असून पिकांचा हमी भाव ठरवण्याचे अधिकार सर्वस्वी त्यांना आहे. परंतु सोयाबीन व कापसाचे भाव 2014 पासून वाढलेले नाहीत. त्या दृष्टीने केंद्र सरकारची नीती दिसत नाही. मोदी यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू असे म्हणत होते. शेतकऱ्यांनी यांना एकदा नाही तर 3 वेळेस पंतप्रधान केले. निदान ह्या अर्थसंकल्पात तरी त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करणे गरजेचे होते. GST मुक्त करणे, हमीभावासाठी तरतूद, शेतीमाल वाहतूक प्रोत्साहन, सरकारी हमीभाव खरेदीसाठी तरतूद, आयातीवर दरवाढ असावी. याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी यात भरीव अशी तरतूद करणे आवश्यक होती. मराठवाड्यात, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या असतील तर या भागातील शेतकऱ्यांना वेळी तरतूद करणे आवश्यक होते. परंतु केंद्र सरकारने केवळ हमीभावामध्ये तटपुंजी वाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसले आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे काहीही भले होणार नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन पुरे, मुंजाभाऊ लोढे, केशव आरमाड, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, गजानन दुगानेसह आदी उपस्थित होते. प्रिन्स इंग्लिश शाळेत वृक्षारोपण अभियान संपन्न. श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित LKR रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे सर, शाळेचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागरसह आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. लावण्यात आलेल्या वृक्षांची विद्यार्थी देखभाल करणार आहेत. देखभाल करून त्याला वाढणार असल्याचे सांगितले. आताच्या परिस्थितीत वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगून वृक्षारोपण चळवळ प्रेरणा देणारी आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षारोपणाने सुरक्षित करता येणार असल्याची भावना व्यक्त केली. पूर्णा बसस्थानक प्रश्नी DYFI संघटनेतर्फे आंदोलन.
डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने पूर्णा शहरातील बसस्थानक व बसेसविषयी आंदोलन करण्यात आले. DYFI संघटनेकडून मागील 3 वर्षापासून पूर्णेचे बसस्थानक बांधून देण्यासाठी, नवीन बसेस सुरू करण्यासाठी असलेल्या बसेसच्या फेऱ्या वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना बसेस सुरू करण्यासाठी निवेदने व प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू आहे. मागील डिसेंबर महिन्यात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी DYFI संघटनेने निवेदन दिल्यानंतर त्यांनी विधानसभेत बसस्थानक बांधणीचा हा मुद्दा मांडल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली होती, परंतु निधी अभावी अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे DYFI या संघटनेने आज दिनांक 24 जुलै बुधवार रोजी पूर्णा बसस्थानक या ठिकाणी आंदोलन केले. प्रशासनाने यास गांभीर्याने न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हा सचिव शेख नसीर, तालुका अध्यक्ष सचिन नरनवरे, तालुका कमिटी सदस्य प्रबुद्ध काळे, सुमोद खंदारे, वैभव जाधव, निरंजन खंदारे, शुभम गायकवाड, दुर्गेश वाघमारे, शेख सलीम याशिवाय व्यापारी वर्गातून अब्बास खान, शेख सादिक, शेख साद, युनुस भाई, सोमनाथ खरातसह आदींनी दिला आहे. आरक्षण बचाव यात्रा संदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न. येत्या 1 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव संवाद यात्रा परभणीत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 24 जुलै बुधवार रोजी परभणी शहरातील बसमत रोडवरील सावली विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्ह्याचे निरीक्षक ॲडव्होकेट गोविंद दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, तुकाराम भारती, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे, ओबीसी नेते सुरेश फड, तुषार गायकवाड, सुमित भालेराव, शहर अध्यक्ष रणजित मकरंद, युवा शहर अध्यक्ष प्रमोद कुटे, संदीप खाडे, मिलिंद खंदारे, सतीश वाकडे, गणेश गाढे आदीसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.